जळगाव जिल्ह्यातील तिघही मंत्र्यांनी आपला गड राखलेला आहे. मंत्री अनिल पाटील यांचा या ठिकाणी दणदणीत विजय झाला आहे. आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी मंत्री अनिल पाटील आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगणार, या ठिकाणी आपला मोठा मताधिक्याने विजय झालेला आहे? नाही, हे सगळं श्रेय जर का द्यायचं असेल तर माझ्या तालुक्यातल्या जनतेला, महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे. आज जे यश प्राप्त झालेलं असेल ते यश हे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं, ते माझं नसून ते युतीच्या कार्यकर्त्यांचं. माझ्या मतदारसंघातल्या मतदारांनी एक प्रकारचं ठेवलेला जो विश्वास आहे त्याचं ते यश आहे. माझ्या नेत्याने मागच्या 5 वर्षात विकासाच्या दृष्टिकोनातून दिलेला जो निधी आहे आणि त्यातून जो विकास साधला गेलेला आहे, हे एक प्रकारचं त्याचं यश आहे. अनिल भाईदास पाटील म्हणून कुठेही यशस्वी होत नसतो. हे सार्वजनिक यश कुठेतरी असतं. हे सर्व श्रेय माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याने जनतेलाच जातं. दादा, मागील काळात शरद पवारांनी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे, जे आम्हाला सोडून गेले आहे ते निवडून येणार नाही याची काळजी घेतली जाईल, आणि आज आपला विजय झालाय. काय सांगा? आणि मला असं वाटतं की पवार साहेबांनी ते भाकीत योग्य केलं होतं. आता त्यांचेच कुठे कुठे निवडून आलेले, ते कुठे निवडून आलेले किती आहेत तेच मला दिसत नाहीये. म्हणून कुठला नेता समजा जर का असं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सांगत असेल मी दिसू देणार नाही, तर ते लोकांना आवडत नसतं. पण याला निवडून द्या हे मात्र नक्की ऐकतात. निवडून नका देऊ हे असं कधी कोणी ऐकत नसतं. मला माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर विश्वास होता आणि माझ्या मतदारसंघाचा तो अधिकार आहे की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. म्हणून कोणी काय बोललं त्याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या मतदारांचं मत सर्वात जास्त महत्वाचं होतं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या मतदारसंघातल्या व्यक्तीला किंवा आमदाराला या पद्धतीने वक्तव्य करणं कदाचित माझ्या मतदारसंघातल्या जनतेला अजिबात आवडलेलं नाही. दादा, राष्ट्रवादी खरी कुणाची, काकाची की पुतण्याची, हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलेला आहे. आजच्या निकालावरून आपण काय सांगाल? काही दिवस थांबा, तुम्हाला दिसेल. उरलेली राष्ट्रवादी तिकडे राहते का नाही राहते याची मला शंका आहे. सातत्याने असं त्या पक्षातल्या आमदारांचं असेल, नेत्यांचं असेल, सातत्याने आतल्या बाजूने आमच्याशी चर्चा होत होती की आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादांवरती जास्त विश्वास आहे, म्हणून ते इकडे यायला इच्छुक होते. पण काहींना शेवटी मतदारसंघ हा युतीमध्ये कुठल्या पक्षाच्या वाट्याला जातो ही बंधनं असल्यामुळे काही नेते यायच्या मार्गावर होते, पण ते थांबलेले आहेत. तुम्हाला पुढच्या 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये याचं प्रात्यक्षिक बघायला मिळेल की बरेचसे नेते तिकडचे सोडून इकडे आलेले असतील. ते आमच्याशी संपर्कात उद्यापासून किंवा परवापासून सत्ता झाल्यानंतर आमच्या संपर्कात येतील. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची किंवा राष्ट्रवादी किती शिल्लक राहते हे दूध का दूध, पाणी का पाणी पुढच्या 4 महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या ठिकाणी आज जो निकाल लागलेला आहे, निकालावर शंका व्यक्त केलेली आहे. त्यांच्या कन्येचा या ठिकाणी मुक्ताईनगरामध्ये पराभव झालेला आहे. आदरणीय नाथाभाऊंना हा खऱ्या अर्थाने प्रश्न विचारला पाहिजे. मग ह्या कन्येवरच्या निकालावरती त्यांचा विश्वास नसेल तर सुनेच्या निकालावरती त्यांनी स्वतः क्रेडिट घेण्याचा फार प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सुनेचा विजय झाला तर तो माझ्यामुळे झाला आणि कन्येचा विकास झाला तर त्या निकालावरती त्यांना शंका आहे. दुटप्पी भूमिका ज्या पद्धतीने त्यांनी मागच्या काही महिन्यामध्ये, वर्षामध्ये घेतली, त्या दुटप्पी भूमिका ही त्या जिल्ह्याला बऱ्याच लोकांना ती आवडलेली नाहीये. म्हणून माझा आपल्याला प्रश्न असणार आहे की नाथाभाऊंनी याचं उत्तर द्यावं की सुनेच्या वेळेला जे काही निवडणूक झाली तो निकाल बरोबर होता का हा बरोबर होता, हा प्रश्न खडसे साहेबांना विचारला पाहिजे. दादा, राज्यामध्ये महायुतीला या ठिकाणी घवघवीत यश मिळालेलं आहे, मात्र महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे. याबद्दल मला पूर्ण आत्मविश्वास होता. महायुतीतल्या प्रत्येक नेत्याने सुरुवातीपासून सांगितलं होतं की आमच्या 200+ जागा येतील आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत, मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवसापर्यंत हेच वाक्य बोललेलो आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय, महिलांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, युवकांचे असतील, सर्व स्तरावरचे निर्णय हे लोकमान्य निर्णय होते. त्या लोकमान्य निर्णय असल्यामुळे लोकांनी एक प्रकारचा तो ठेवलेला विश्वास होता आणि जो फेक नेरेटिव्ह निर्माण करून लोकसभेला एक वातावरण निर्माण करून लोकसभेला आपल्या पलड्यात मतं पाडलेली होती, त्या 6 महिन्यामध्ये ती लोकांना जाण झाली आणि त्याच्यानंतर
लोकांनी पूर्णपणे महायुतीवरती विश्वास ठेवला आणि आज हे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे. विजयाच्या अगोदरच अजितदादा पवार यांचे या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. आज महायुतीचं सरकार येत आहे, मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल आपल्याला? नाही नाही, स्वाभाविक आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांना, माझ्या सगळ्यात सगळ्यांना असं वाटेल की वा, राज्याचे मुख्यमंत्री अजितदादांनी झालं पाहिजे, कॅपेबल माणूस आहे, झालं पाहिजे. पण त्याच्याबरोबर शेवटी मुख्यमंत्री पदावरती बसण्याकरता अंकगणित असतं. आकडा हा जादुई आकडा आपल्याला 145 निर्माण करायचा असतो. प्रत्येक पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचेही नेते आणि कार्यकर्ते सांगतात की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजे. स्वाभाविक आहे, ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री झालेला कधी आवडणार आहे. शिंदे साहेबांचे म्हणजे शिवसेनेचे नेते सांगतात की आमचाही मुख्यमंत्री शिंदे साहेबच झाले पाहिजे. पण आमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचं जर का वाक्य असेल, महायुतीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्याचा निर्णय हे पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते जे असतात तिन्ही पक्षाचे, तो निर्णय जो घेतील तो आम्हाला मान्य असेल. मंत्री झाल्यावर कुठलं खातं घ्यायला आवडेल? मी 2023 ला मंत्री झालो याची मला कल्पना नव्हती आणि माझ्या पक्षातल्या नेत्यांनी 2023 ला एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी पुत्र, शेतकऱ्याच्या घरातला असलेला व्यक्ती मंत्री बनवला, याची सुद्धा मला पुसटशी कल्पना नव्हती. तो एक प्रकारचा नेत्यांचा आमच्या पक्षातला विश्वास होता. त्याही वेळेला मला अपेक्षा नव्हती आणि याही वेळेला मी काही कुठल्या अशा प्रकारची अपेक्षा केलेली नाहीये. आमच्या पक्षातल्या नेतृत्वाने निर्णय जो घेतलेला असेल तो सराकोपे असेल आणि तो निर्णय आम्ही ऍक्सेप्ट करू. नक्कीच आपण केलेल्या विकास कामावर आपला हा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे.